Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 8 Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, in last video we learned topic number 10, division of polynomials. Now in this video we are going to learn 11th topic, that is statistics. Statistics या प्रकरणाविषयी आपण माहिती घेणार आहोत. Now let's see one example. See example. The numbers of pages of a book Ninad read for 5 consecutive days were 60, 50, 54, 46, 50. Find the average number of pages he read every day. म्हणजे बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर निनादनी काय केलेलं आहे, 5 दिवस सलग पुस्तकाची किती पानं वाचलेली आहेत ती संख्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 60, मग 50, त्यानंतर 54, त्यानंतर 46 आणि 50 असे 5 दिवस किती पुस्तकाची पानं वाचलेली आहेत ते नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. यावरून आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ पेजेस ही रीड एव्हरी डे. मग त्यानं रोजच्या रोज सरासरी किती पानं वाचली हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला ॲव्हरेज काढायचे आहे, म्हणजे सरासरी काढायचे आहे. बघा आता ॲव्हरेज काढत असताना आपण काय करणार आहे, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोअर्स. म्हणजे 5 दिवस किती पुस्तकाची पानं वाचलेली आहेत त्या सगळ्यांची सम येणार आहे, म्हणजे त्या सगळ्यांची काय येणार आहे, ॲडिशन येणार आहे, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोअर्स. म्हणजे हे किती स्कोअर्स आहेत ती टोटल नंबर आपल्याला लिहायचं आहे. तर पहिल्या दिवशी त्यांनी किती पुस्तकं वाचलेली आहेत, 60. दुसऱ्या दिवशी किती आहेत, 50. त्यामुळे इथं आपल्याला लिहायचे आहेत 50. तिसऱ्या दिवशी किती वाचलेले आहेत, 54. अशा पद्धतीनं या प्रत्येक चौकटीमध्ये आपल्याला हे अंक भरायचे आहेत. त्यानंतर चौथ्या दिवशी बघा 46 आणि त्यानंतर 5व्या दिवशी 50 हे दिलेलं आहे. तर या सगळ्यांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोअर्स. म्हणजे किती दिवस वाचलेले आहेत, इथं 1 2 3 4 5, त्यामुळे इथं डिवायडेड बाय 5 करावे लागणार आहेत. आता या सगळ्या अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर किती येईल बघा, इथं 0 येईल बेरीज केल्यानंतर, आणि हे 26 म्हणजे इथं 26, 260 अशी आपल्याला या पाचही संख्यांची बेरीज मिळेल आणि डिवायडेड बाय 5. 260ला आपण 5नं भागायचं आहे. 5नं भाग घालल्यानंतर काय मिळेल, 5 5 25 आणि 5 2 10, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 52. म्हणजेच काय, ॲव्हरेज ऑफ नंबर ऑफ पेजेस रीड डेली इज 52. म्हणजे रोज त्याने सरासरी 52 पेजेस वाचलेले आहेत. द ॲव्हरेज इज ऑल्सो नोन ॲज अरिथमेटिक मीन ऑर मीन. म्हणजे हा जो आपण ॲव्हरेज काढतो त्या ॲव्हरेजलाच अरिथमॅटिक मीन असं म्हटलं जातं, किंवा त्याला फक्त मीन अशी सुद्धा संज्ञा वापरली जाते. मीन याचा अर्थ आहे ॲव्हरेज म्हणजे सरासरी, यालाच आपण अरिथमॅटिक मीन किंवा मीन असं म्हणतो. तर आता आपल्याला अरिथमॅटिक मीन विषयी जाणून घ्यायचं आहे. The number of pages read every day in the above example is numerical data. The conclusion that Ninad read about 50 pages every day is drawn from the numerical data. In this way, collecting information regarding certain problem or situation, analyzing this information, and after interpretation, drawing conclusion about it is a separate branch of knowledge, and this branch is known as statistics. म्हणजे ही जी सांख्यिकीय माहिती अभ्यासणारी जी शाखा आहे त्याला स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं. Arithmetic mean. We have seen that the average of 60, 50, 54, 46 and 50 is 52. The average is called as arithmetic mean or simply mean.
in statistical language. To find the mean of numerical data, we add all the scores in the data and divide the sum by total number of scores. Now let's study some aspects of the method. Now we are going to learn some examples. See the example. The marks obtained by 37 students of standard 8 in a test of 10 marks are given below. Find the mean of the data. आता बघा या उदाहरणामध्ये आपल्याला 37 स्टुडंट्स दिलेले आहेत, जे 37 विद्यार्थी आहेत स्टँडर्ड 8चे, आणि त्यांनी प्रत्येकाने 10 मार्काची टेस्ट दिलेली आहे. आणि त्या 10 मार्काच्या टेस्टमध्ये प्रत्येकाला किती मार्क्स मिळालेले आहेत ती आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द मीन ऑफ द डाटा, आणि यावरून आपल्याला त्याचा मीन काढायचा आहे. आता बघा इथं आपल्याला 37 नंबर्स दिलेले आहेत, त्यामुळं या प्रत्येकाचं ॲडिशन करणं आपल्याला काय होणार आहे, अवघड होणार आहे. आणि मग त्यामुळं आपण वेगळ्या पद्धतीनं हा मीन काढणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, तर एक टेबल आपल्याला तयार करावं लागणार आहे. तर या टेबलमध्ये आपल्याला मार्क्स XI म्हणजे हे स्कोर्स आहेत, त्यानंतर टॅली मार्क्स म्हणजे ताळ्याच्या खुणा, त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी त्याची वारंवारता FI, आणि पुढच्या कॉलममध्ये FI × XI म्हणजे या दोन्हीचा गुणाकार करावा लागणार आहे. तर बघा सगळ्यात सुरुवातीला या टेबलमध्ये ही माहिती आपण कशी भरणार आहोत. तर टेबल करत असताना बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, राईट द स्कोर्स इन द फर्स्ट कॉलम इन असेंडिंग ऑर्डर. आता याच्यामध्ये हे जे मार्क्स आपल्याला दिलेले आहेत 2, 4, 4, 8, 6, 7, 3, तर हे चढत्या क्रमानं सगळे एका सुरुवातीच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे कमीत कमी मार्क इथं किती आहेत बघा, आपल्याला जो डाटा दिलेला आहेत त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये पाहायचं. कमीत कमी मार्क किती आहेत 2, आणि जास्तीत जास्त किती आहेत 10. त्यामुळे आपण काय करणार आहोत, असेंडिंग ऑर्डर प्रमाणे म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10पर्यंत हे नंबर्स लिहायचे आहेत. बघा कमीत कमी मार्क अगोदर शोधायचे आहेत आणि जास्तीत जास्त मार्क शोधायचे आहेत, आणि हे दोन नंबर्स असेंडिंग ऑर्डरप्रमाणे लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे कमीत कमी मार्क आहेत 2 आणि जास्तीत जास्त आहेत 10. त्याप्रमाणे काय करायचं आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 10पर्यंत हे पहिल्या कॉलममध्ये नंबर्स आपण टाकणार आहोत. त्यानंतर काय करायचं आहे, राईट द टॅली मार्क्स इन नेक्स्ट कॉलम. पुढच्या कॉलममध्ये आपल्याला टॅली मार्क्स दिलेले आहेत बघा, म्हणजे आपल्याला त्या करायच्या आहेत. ताळ्याच्या खुणा कशा करायच्या आहेत बघा, तर इथं पहिला जो नंबर दिलेला आहे तो दिलेला आहे 2 नंबर आहे, त्यामुळं 2च्या कॉलममध्ये एक उभी रेषा मारायची. पुढचा आहे 4, आता 4च्या कॉलममध्ये एक उभी रेषा मारायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढे अजून 4 आहे, त्यामुळं दुसरी उभी रेषासुद्धा तिथेच मारायची आहे. त्यानंतर 8 आहे, 8च्या कॉलममध्ये एक रेषा मारायची आहे, उभी रेषा. त्यानंतर आहे 6मध्ये सुद्धा एक उभी रेषा मारून घ्यायची आहे. त्यानंतर आहे 7मध्ये सुद्धा एक उभी रेषा मारून घ्यायची आहे. 3मध्ये एक उभी रेषा येईल. त्यानंतर 8, पुन्हा 8 आल्यानंतर आपली पहिली जी उभी रेषा आहे त्याच्या पुढे दुसरी उभी रेषा काढायची आहे. त्यानंतर 9मध्ये सुद्धा एक उभी रेषा काढायची आहे. 10मध्ये एक आली, पुन्हा 10 आहे त्यामुळे तिथेच पुढची आणखीन एक उभी रेषा काढायची आहे. पुन्हा 8मध्ये आता 3 झाल्या बघा रेषा आपल्या. त्यानंतर 9मध्ये दुसरी रेषा आली. त्यानंतर 7मध्ये सुद्धा दुसरी उभी रेषा आली. त्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे 6मध्ये पुन्हा एक रेष मारून घ्यायची आहे. 5मध्ये एक रेष मारून घ्यायची आहे. त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8. आता 8मध्ये 4 लाईन्स झालेले आहेत बघा. त्यानंतर 4मध्ये सुद्धा 4 लाईन्स झालेल्या आहेत. त्यानंतर 8 आलेला आहे, पुन्हा 8 आलेला आहे. म्हणजे 4 उभ्या रेषा झाल्या की मग त्यांना क्रॉस करणारी एक तिरकी रेषा 5वी काढायची असते. आणि अशा पद्धतीनं
जेवढे नंबर्स आपल्याला इथं दिलेले आहेत त्या पद्धतीनं सगळ्या टॅली मार्क्स म्हणजे ताळ्याच्या खुणा करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 9 दिलेलं आहे, म्हणजे 9मध्ये पुन्हा एक रेषा आली. 7मध्ये 7 कॉलममध्ये लिहायचे, म्हणजे जसे नंबर्स आहेत त्या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं 4चा बंच झाला की 5वी रेषा त्याच्या पुढं न देता काय करायचे, त्याच्यामध्ये तिरकी रेषा ओढायची आहे आणि त्याच्या पुढची रेषा पुन्हा उभी रेषा काढायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला टॅली मार्क्स करायचे आहेत, म्हणजे आपण ताळ्याच्या खुणा व्यवस्थितपणे करून घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, काउंट द टॅली मार्क्स ऑफ स्कोअर्स अँड राईट द फ्रिक्वेन्सी ऑफ द स्कोअर डिनोटेड ॲज FI. मग आता इथे पुढचा जो कॉलम आपल्याला इथं दिलेला आहे फ्रिक्वेन्सीचा FI, म्हणजे ह्या टॅली मार्क्स किती आहेत ते काउंट करायचं. आता इथे एकच उभी रेषा देते त्यामुळे याची फ्रिक्वेन्सी आली 1. आता इथे सुद्धा एकच आपल्याला रेषा दिसते, याची फ्रिक्वेन्सी आली 1. आता इथे बघा 4 उभ्या रेषा आहेत आणि 5वी आपण उभी रेष न देता तिरकी घेतो, म्हणजे हे किती आहेत 5. म्हणजे हे किती टॅली मार्क्स आहेत ते काउंट करायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे. आता इथं 5च्या घरामध्ये 2च रेषा आहेत त्यामुळे याची फ्रिक्वेन्सी झाली 2. 6च्या घरामध्ये 4 उभ्या आणि 1 तिरकी म्हणजे 5. अशा पद्धतीनं या रेषा काउंट करायच्या आहेत. 7च्या घरामध्ये बघा 4 उभ्या रेषा 1 तिरकी रेषा म्हणजे 5 आणि पुढे एक आहे 6. म्हणजे हे रेषा मोजायच्या आहेत आणि त्या पुढे लिहायच्या आहेत. अशा पद्धतीनं म्हणजे त्यांना आपल्याला काय मिळेल, फ्रिक्वेन्सी मिळेल. 9च्या कॉलममध्ये 5 आणि 3 8 8 रेषा आहेत आणि 10च्या कॉलममध्ये 4 आहेत. अशा पद्धतीनं टॅली मार्क्स नंतर आपल्याला फ्रिक्वेन्सीचा कॉलम करायचा आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे टॅली मार्क्स किती आहेत ते मोजायचं आहे आणि लिहायचं आहे. त्याला आपण FI असं म्हटलेलं आहे. सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, ही जी फ्रिक्वेन्सी आहेत त्याची टोटल करायची आहे. म्हणजे राईट द सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज बिलो द फ्रिक्वेन्सी कॉलम. मग आपला हा जो फ्रिक्वेन्सी कॉलम आहे त्यामध्ये त्याच्या खाली सगळ्यात शेवटी या सगळ्यांची बेरीज करायची आहे. बेरीज बघा आता इथं हा फ्रिक्वेन्सी आहे 1 + 1 + 5 + 2 + 5 + 6 + 5 + 8 + 4 या सगळ्यांची बेरीज 37 येते आणि ती फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये खाली लिहायची आहे आणि त्याला कॅपिटल N असं म्हणायचं. कॅपिटल N म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सीज असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या आपण फ्रिक्वेन्सीज काढलेल्या आहेत त्याची टोटल केली आणि ती आपण N या अक्षरानं दाखवणार आहोत. टोटल फ्रिक्वेन्सीज इज डिनोटेड बाय N. N इज इक्वल टू 37. आता बघा त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन लास्ट कॉलम राईट द प्रोडक्ट्स F1 × X1. आता बघा इथं पुढच्या कॉलममध्ये F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि X1 म्हणजे स्कोअर, म्हणजे जे मार्क्स आहेत ते X1. तर याचं प्रोडक्ट घ्यायचं आहे म्हणजे गुणाकार घ्यायचा आहे. आता बघा इथं F1 आहे 1 आणि X1 आहे 2. त्यामुळं यांचा गुणाकार 1 × 2 इथं आपण लिहिलेलं आहे 2 × 1 = 2. त्यानंतर इथं F1 आहे 1 आणि X1 आहे 3. त्यामुळे 1 × 3 यांचा गुणाकार करायचा आहे. इथं 5 आणि 4 5 आणि 4चा गुणाकार 5 × 20. त्यानंतर इथं 5 आणि 2चा गुणाकार 5 × 2 = 10. इथं 5 आणि 6चा 5 × 30. इथं 6 आणि 7 6 × 7 = 42. त्यानंतर इथं 5 आणि 8 5 × 8 = 40. अशा पद्धतीनं पुढच्या कॉलममध्ये F1 आणि X1 यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्यांचा आपल्याला प्रोडक्ट काढायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी बघा आपल्याला पुन्हा हे जे आपण प्रोडक्ट्स मिळवलेले आहेत म्हणजे जे गुणाकार काढलेले आहेत त्या सगळ्या गुणाकारांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. द सम ऑफ F1 × X1 इज डिनोटेड ॲज सिग्मा F1 × X1. आता हे जे आपल्याला अक्षर दिलेलं आहे त्याला सिग्मा असं म्हणतात. सिग्मा F1 X1 म्हणजे या सगळ्यांची बेरीज, हे जे आपण गुणाकार काढलेले आहेत त्या सगळ्या गुणाकारांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, सिग्मा F1 × X1. आणि ही जी बेरीज जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे 259. आता यानंतर आपल्याला मीन काढायचं आहे. तर मीन काढण्यासाठी एक सूत्र वापरायचं आहे. तर बघा मीन इज इक्वल टू सिग्मा F1 × X1 / 9. म्हणजे आता इथं आपण हा जो टेबल सॉल्व केलेला आहे त्या टेबलवरून आपल्याला सिग्मा F1 × X1 किती मिळालेला आहे 259 / N म्हणजे
सम ऑफ फ्रिक्वेन्सीची बेरीज किती आपल्याला मिळालेली आहे 37. म्हणजे 259 डिवाइड बाय 37 जर आपण केलं, हा जो भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 7. म्हणजेच हा जो आपल्याला न्यूमरिकल डाटा दिला होता त्याचा जो मीन आहे तो आपल्याला किती मिळालेला आहे 7. अशा पद्धतीनं जो आपल्याला न्यूमरिकल डाटा दिला जाईल त्याचा आपण मीन म्हणजेच अरिथमॅटिक मीन काढू शकतो. स्टुडंट्स, नाउ you have to solve some examples from practice set number 11.1. Thank you.